बघितलं का रेखा, खऱ्या प्रेमाला किती वेगळं करण्याचा प्रयत्न केला ना तरी ते एकत्र येतात. तारिणी, थँक्यू सो मच. तू लग्नाला हो म्हणालीस त्याच्याबद्दल खरंच थँक्यू. आता तुम्हा दोघांचंही लग्न छान होणार आहे ही पूर्णपणे आमची जबाबदारी आहे. दॅट्स अ प्रॉमिस. आणि होळीच्या शुभेच्छा. काय केलंस हे? अगं खरंच सांगतेय, हे असं काही घडेल असं नव्हतं वाटलं. म्हणजे माझ्या प्लॅन नुसार ना त्यांनी नकारच द्यायला पाहिजे होता ना, पण त्यांनी होकार दिला. निशी, तू जरा गप्प बस. तुझाच काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अगं त्यांचं किती प्रेम आहे एकमेकांवर. चेतना काकू, त्यांचं प्रेम बीम सगळं खोटं आहे. खोटारडी आहेत ही लोक. खोटारडे ते नाही, खोटारडी तू आहेस. काय सांगितलंस मला? काव्याचं लग्न होईल केदार बरोबर. खोटी आशा दाखवलीस ना. पुढे काय झालं त्याचं? निशी, तू ना फक्त स्वतःच्या नाही आमच्या पण पायावर कुऱ्हाड मारली आहेस. अगं कर कर आता रंगपंचमी साजरी कर. अरे तू अरे विश्वास ठेवा यार माझ्या. आता जरा चुप्प बस, कळलं ना? आणि काही बोलू नकोस, नाही तर तोंडावर पडशील. तर हे सगळं कळल्यावर वहिनी तुझं काय करतील ना कुणास ठाऊक. युवी कुठे आहे? युवी, 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 युवी. अरे कोणी माझ्यावर विश्वास का ठेवत नाहीये? ए चुप चुप चुप. काय झालं? त्या तारिणीने माझा केदू चोरलाय. माझा केदू. रडायला काय झालंय त्यात? मग काय करू? सांगा ना काय करू? ये सुनने से पहले मेरे कान फट क्यों नहीं गए? असं वाटतं जीजू एखाद्या उंच डोंगरावर जावं आणि तिथून उडी मारावी आणि जीव द्यावा. मग जा ना पटकन, जे करायचं ते कर ना लवकर. डोंगर चढायला किती वेळ लागतो माहितीये का? जा पटकन निघ, चाल जा. हा? इकडे काय आहे का त्या केदार मध्ये? त्याच्यात काय आहे आप नहीं समझोगे जीजू. कुछ कुछ होता है. एक काम करे पी. काय है? अरे पियो तो इसे भी कुछ कुछ होता है, बराबर समझ जाओगी. ये पी पी. अरे सगळे दुःख संपून जातील. एका घोटात पिऊन टाक फक्त. खरंच? घे पी. एका घोटात सगळी दुःख संपवायची आहेत की नाही आपल्याला? वाटतंय बरं? दे जा. तिकडे 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 तिकडे. हा बाय बाय. चल चल चल. बघितलं, आज तुम्हा दोघांमुळे दोन्ही कुटुंब किती खुश आहेत. युवी, तू काय करतोयस इकडे? मी काय करतोय? मी आपली डिटेक्टिव्ह, आपल्या घरातली माझी बायको, तिच्यापासून लपतोय. तिचं तोंड पण नाही बघायचंय मला आता. काय विचार केला होता आणि काय होऊन बसलंय? युवी, अजून काय काय करावं लागणार आहे रे? आता डान्स प्रॅक्टिस करायची. म्हणजे अरे त्या हेल्पर आणि तारिणीच्या लग्नात नाचायचंय ना आता आपल्याला. अजून काय आता? मला तर पद्मिनी वहिनींचा चेहरा आठवतोय. हे सगळं कळल्यावर त्या आपल्याला एवढं रागवणार आहेत ना, त्यांचा संतापलेला चेहराच माझ्या डोळ्यासमोर येतोय. देवा, विचार करून डोकं नुसतं बनलंय. बरं झालं तू थंडाई बनवलीयस. अगं थांब रे. अय काकू. जरा अगं ऐक ग. मी काय म्हणतो का? काकू आहे. बरं वाटलं? I hate you! कुठे जायचं? खाली उतर. काव्या,
मी खाली येणार नाहीये. मला परलोकात जायचंय मोक्ष मिळवायला. हा, आणि इथून जाणार डायरेक्ट मोहमायाच्या जाळ्यातून दूर. आता मी उडी मारणार आहे. उडी मारा. ए डोक्याला पटलीस का? तेच करतेय जे राजाने रोमिओसाठी केलंय, हिरने मजनूसाठी केलंय, नाही आणि लैलाने जुलियटसाठी केलंय. अगं सगळं चुकतंय. काय तुझं काय वेळ आहे का बोलायची? नाही नाही काव्या नाही, काव्या हो, ऐक त्याला काव्या, तसं नाही म्हणायचंय. ऐक तू माझं. खाली ये, ऐक माझं. तू रॉंग आहेस की तू रॉंग आहेस. तू माझ्यासाठी जे केलं ना ते सगळं केलं. माझ्यासाठी काहीच नाही केलं. ही काय म्हणतेस? तू फक्त माझ्यासाठी बनलायस की तू फक्त माझ्यासाठी बनलाय. आणि या तारिणीमध्ये आली आणि आपल्या हातचा चुराटा करून गेली. काय म्हणते? मी जीव देणार. मी जीव देणार. काव्या हे नको करूस. तू वेडी आहेस का? स्टॉप इट प्लीज. खाली ये. काव्या ती तू उडी मारलीस ना तर डायरेक्ट देवाकडे नाही हॉस्पिटलला जाशील. तू खाली आहे बाई. खाली आधी चुपचाप. काव्या गपचूप खाली ये आणि जिन्याने खाली ये. खाली पडशील राजा. पडले प्रेमातच पडले आणि जीव माझ्या केदारला देऊन बसले. माझं केतू ग. काव्या गपचूप मागे हो आणि जिन्याने खाली ये. तू मागे हो. मागे हो तू. तू आमच्या केतूच्या आणि माझ्यामध्ये आलीये. तू तुझं तोंडही मला दाखवू नको. नाही तर उडी मारील. काव्या अगं काय होतंय तुला? हा मालती अगं सांभाळ तिला. भांग वगैरे घेतली का तिने? मला काय माहित दादा. हो भांगच घेतली तिने. उतरली ना की येईल जमिनीवर. माझं कडे जाऊ शकलं नाही. माझी आई नाही, माझी मामी नाही, माझी आजी तर बिलकुलच नाही. तरी मालती सांगत होते तुला तिच्या वेळेला गरोदर असताना सारखा तो शोले पिक्चर बघू नकोस. बघ आता परिणाम काय झाले ते. आई